वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या हालचाली सुरू झाल्या। एबीपी माझानं 32 तासांच्या खोळंब्याची बातमी समोर आणल्यानंतर सरकारची उदासीनता उघड झाली होती। या वृत्ताची दखल घेत आमदार जयंत पाटील यांच्यासह इतर आमदारांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। एक्सप्रेसवेवरील वाढती कोंडी आणि पर्यायी मार्गांच्या अभावावर त्यांनी सरकारला जाब विचारला। दरम्यान उरण कर्जत शिरूर महामार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येते। अखेर राज्य सरकार हा महामार्ग बीओटी तत्वावर उभारणार असल्याचं स्पष्ट झालं। या निर्णयामुळे मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्र सरकार उदासीन झाले। मुंबई पुण्यात जाताना 5 तासाच्या आत माणूस पोहोचत नाही, कधी कधी 7 तास लागतात, 30 तास लागतात। पुणे मुंबई एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अध्यक्ष महोदय सरकारने यापूर्वी विचार केला आणि कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकार दरबारी अजून धूळखात पडलेला आहे। आता दिसेल तिथं रस्ते बांधायला लागलाय, इथं माणसं मरायला लागली आहेत, माणसांचे शेकडो तास वाया जात आहेत। त्यामुळं कर्जत शिरूर हा रस्ता जो सुचवण्यात आलेला आहे, जो तुमच्या बांधकाम खात्यात धूळखात पडलेला आहे, तो बाहेर काढा गोरे साहेब। आपल्या राजेंना जरा सांगा की जुनी कागद जरा हुडका। माझी विनंती आहे की सगळं म्हणजे एमएमआर रिजन मधून जेएनपीटी मधून जी अवजड वाहतूक जाते पुणे सोलापूर अहमदनगर हैदराबाद मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात एकमेव मार्ग आहे आणि म्हणून लवकरात लवकर कर्जत शिरूर महामार्ग सरकारने हातात घ्यावा। वळूया पुढच्या बातमीकडे। बदलापुरातील स्त्रीबीज विक्री प्रकरणात धक्का